मित्रांनो, जय शिवराय. आपण आहे सातेवाडीच्या मैदानामध्ये आणि घोटचा सर्जा पुन्हा एकदा फायनलचा मानकरी ठरला आणि फायनलला गाडी पळायला जायची. काय होतं निकाल बघू पुढेच. पण नाना नमस्कार. नमस्कार. बरेच दिवस झाले, मुलाखत नव्हती. हो, आपली भेट होतच नव्हती. हात दाखवा ना. हाताला काय आलं नाना? हाताला माझे ते स्लिप झालं, पडलो होतो त्यामुळे हात क्रॅक झाला. अच्छा, काही ना काही चालू राहतं का? चालूच आहे आपल्या मागे. बरं, कितव्यांदा पळाली गाडी आज? आता दुसरा फेरा पळाला, तिसऱ्या फेऱ्याला चाललोय. नाही नाही, गाडी कितव्यांदा पळाली चिके आणि सर्जाची? जेव्हा जेव्हा पळाली तुम्हाला माहिती, गुलालाच राहिले. ते ठरवून नियोजन होतं? ठरवून होतं. हां, ठरवून होतं म्हणजे कसं होतं बाबा, जे मैदान आहे हां, त्यांचा आम्हाला फोन येतो किंवा अरुण करतो किंवा जगदीश करतो. आजचं काय होतं? रंगीत तालीम आहे का आज? अच्छी रंगीत म्हणजे आहे कुठे येणाऱ्या वादळाची पूर्वसूचना. हां, गोट किती जाते ना आता? चौसा चौसा आहे. बरं, आणि चिक्या? चिक्याचं चौसा. चौसा. 9 तारखेचं जे नियोजन आहे, मोठं मैदान होतं आहे आणि त्या मैदानाची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आणि पहिल्यांदा असं झालं असेल प्रेक्षकांना त्या मैदानाची जास्त उत्सुकता आहे. नाही, उत्सुकता राहणार ना, बक्षीस तेवढी मोठी आहे. हां, त्याच्यामुळे उत्सुकता आहे. गोटचं इतकं मोठं मैदान झालं याच्या अगोदर? हो, ट्रॅक्टरचं झालं ना बीडचं. ओके, तिथं 1 नंबरचे मानकरी होतो ना आपण. 1 नंबर. बक्या आणि त्या टायमाला गोट होता आपला. काय वाटतं नाना, काय मैदानाविषयी काय सांगाल? नाही, मैदान सुंदर ठेवलं चंद्रदादा पाटलाही. मागच्या टायमाला त्या थार ठेवलं. तर आता म्हणजे एक प्रकारे बक्षिसांची लाई लूट आहे की ज्यांनी गट पास करतात त्यांनी पण बाईक न्यायची. पण आदत आणि दुस्सा हे कॉम्बिनेशन, ते दोन्ही एकत्र पळवण्याचा निर्णय घेतला त्यांनी. तोच थोडासा आता आमच्यासारख्या पळणाऱ्यांना थोडंसं ते कन्फ्युजन झालेलं आहे. पण कुठेतरी वाटतं की सर्वसामान्य गाडा मालकांना न्याय मिळत? 100% नाही. आज तुम्हाला जर त्यांना जर पैरे करायचे असेल तर मोठाले गाडा मालक शोधावं लागतं. पण आता मोठ्याला गाडा मालकाला छोट्या गाडा मालकाच्या कुठेतरी पाया पडावं लागणार आहे. आणि चांगले आदत किंवा दुसा उजेडात येतील, हे उजेडात येतील आणि त्यांच्याकडे जावं लागेल पायऱ्यासाठी. 100%. तुमचं काय नियोजन? नाही, आमचं नियोजन अजून खरं म्हणजे खरोखर आमचं ठरलं नव्हतं. आजचं मैदान झाल्यानंतर अरुण आणि जगदीश नियोजन करतील. चांगला पायरा दिसेल. हो, पायरा चांगलाच दिसेल. स्पीड विषयी काय सांगाल सर्जाचा? स्पीड तर तुम्हाला माहितीच आहे. नाही, आता काय वाटतं तरी? आज स्पीड जास्त लागला. स्पीड जास्त लागली कारण गाडी पार इकडे खाली आली होती. एक चांगल्या नियोजनाचं म्हणजे अपेक्षा आहे प्रेक्षकांना आणि गोटचा सर्जा सध्या चर्चा आहे, मोठी चर्चा आहे. तुम्हालाही माहिती आहे की प्रत्येक मैदानाला जेव्हा घोट निघतो त्या टायमाला तो चांगल्या पायऱ्यामध्येच निघतो. नक्कीच. चालतं, शुभेच्छा असेल ना तुम्हाला आणि चांगला निर्णय घ्या, चांगलं नियोजन करा. आज आमचा तसं बघायला गेलं तर मागच्या मैदानाची आमचा 1 नंबर होता गेल्या वर्षी सातेवाडीचा. आजचं दुसरं मैदान आहे आमचं. बरोबर, चालतं. शुभेच्छा ना.